म्हणजे अशातला भाग नाही. प्रकार संशयास्पद आहे. मुळात एखाद्या गुन्हेगाराचं, अशा प्रकारच्या गुन्हेगाराचं एन्काउंटर होणं यासाठी हळहळण्याचं कारण नाही. पण ही जी हत्या आहे किंवा एन्काउंटर आहे हे मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी झालेलं आहे. ज्या संस्थेमध्ये 2 मुलींवरती अत्याचार झाले तिथे हा संडास साफ करत होता किंवा सफाई काम करत होता. आता सफाई काम करणारा मुलगा क्रूश बारीक तो पोलिसांच्या कमरेवरची बंदूक हिसकावणार. ती बंद असते, लॉक असते, ती लॉक झालेली बंदूक करून फायर करणार. हे कोणाला पटेल का? हे पटू शकतं का? की संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदूक चालवायला लागला? हा एक साधा प्रश्न आहे. पण पोलिसांना किंवा सरकारला, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेना, आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचं आहे. आणि त्यासाठी मुख्य पुरावा नष्ट केला. आता प्रश्न असा आहे की हजारो बदलापूरच्या जनतेनं रस्त्यावर उतरून त्या दिवशी सरकारकडे एक मागणी केली की आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आत्ताच्या आता फाशी द्या, आम्ही त्याला न्याय देऊ. मंत्र्यांना पिटाळून लावलं, अधिकाऱ्यांना येऊ दिलं नाही. म्हणजे जनता एवढी संतप्त होती. ही लोकभावना आहे की आमच्या हातात आरोपी द्या, आम्ही न्याय करतो. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी फडणवीस म्हणाले कायदा हातात घेऊ देणार नाही. काय म्हणजे आम्ही याच्यावर फास्ट ट्रॅकवर खटला चालवू असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. माझा एक प्रश्न सरकारला आहे, मग दुसऱ्या दिवशी या हजारो शेकडो आंदोलकांना अटक करून त्यांच्यावरती गुन्हे का दाखल केले? जर त्यांची मागणी न्याय्य होती हे तुम्ही एन्काउंटर मधून सिद्ध केलंय. तुम्ही काय कोर्टात खटला चालवला नाहीत, तुम्ही त्याची हत्या केली किंवा त्याचं एन्काउंटर केलं काही कारण असतील. मग शेकडो आंदोलकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करून त्यांच्या घरात घुसून त्यांची धिंड काढली. ते गुन्हे आधी मागे घ्या. आंदोलकांवरचे, बदलापूरच्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या आणि पोस्को कायद्याच्या अंतर्गत ज्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहात तुम्ही त्यांना अद्याप अटक का नाही केली? आता अक्षय शिंदेची हत्या केल्यावरती किंवा मारल्यावर त्याला हे सगळे लोकांना हजर केलं जाईल. ही फार मोठं षडयंत्र आहे. कोणाला तरी वाचवायचं आहे आणि ज्यांना वाचवायचं आहे त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे. म्हणजे एक प्रकारे बलात्कारांवरती वरदहस्त आहे खऱ्या. आता हा का आरोप नाहीये. शाळेतलं CCTV फुटेज का काढलं? त्या शाळेमध्ये जर तुम्हाला CCTV फुटेज हा एक पुरावा असतो, नेमकं त्या काळातलं CCTV फुटेज काय त्याने त्या मुलानं जो मारला गेला गुन्हेगार त्यानं तर काढलेलं नाही ना. मग शाळेच्या संस्था चालकाने काढलं. शाळेची संस्था भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे आणि हे सगळे लोक मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसशी संबंधित आहेत. त्यांना वाचवण्यासाठी कालचं एक कथानक तयार केलं. ते शिंदेची बाजू घ्यायला का महाराष्ट्राला वेळ लागलाय? कोण कशाला बाजू घेईल? जर तुम्ही अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलंय ना, मग शेकडो आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्या असं मी म्हणतोय. कारण आंदोलकांची तीच मागणी होती ना, झटपट न्याय करा. तो तुम्ही केला असं म्हणताय ना. आणि अगदीच तुम्हाला नीट खोटं बोलता येत नाही. मुख्यमंत्री शिंदे आहेत ना, त्यांना फक्त पैशाच्या बाबतीत खरं खोटं समजतं. फडणवीसना आधी म्हटलं आत्महत्या केली. पोलिसांच्या कमरेवरची बंदूक खेचून कोणी आत्महत्या करतो का? त्याचे हात बांधलेले आहेत. नंतर 15 मिनिटांनी पत्रक आलं, नाही त्याचं एन्काउंटर केलं. आधी काय खोटं बोलायचं ते ठरवा. तुम्ही रोज खोटं बोलताय खरं आहे, पण या प्रकरणात नक्की तुम्हाला काय खोटं बोलायचं आहे हे कॅबिनेटमध्ये ठरवा आणि मग या. चला, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना आरोपींना वाचवायचं आहे. त्यासाठी केलेली ही दिवसाढवळ्या केलेला खून आहे. त्या खुनाचं संदर्भात म्हणजे बलात्कारांना अशा प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे देशभरातल्या. याच्याविषयी काही आमचं दुमत नाही. पण तुम्ही कोणाला तरी वाचवण्यासाठी हा बनाव आणि कथानक रचलं. मध्ये सध्याचं जे वातावरण आहे, जरांगे पाटलांनी जे काही यांना मिरची लावलेली आहे, खाली आग लावलेली आहे,
त्याच्यावरून लोकांचं लक्ष विचलित व्हावं, हा सुद्धा एक त्याच्यामध्ये उद्देश आहे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.